ज्यासाठी गडबडीने उल्वेवरून आम्ही आलो होतो ना, ते आता करायला हाती घेतलं आहे. तर इथे लसूणला तेल आणि ज्वारीचं पीठ आमची मम्मी लावायची, तसं लावून मी उन्हाला ठेवलं आहे. ऊन तर अजून आलं नव्हतं, पण वरती जाऊन मिरच्या वगैरे घातल्या उन्हाला. आणि या 4 प्रकारच्या मिरच्या आहेत ज्या मी घेतलेल्या आहेत, आणि हळकुंड पण आहे. मी दरवर्षी असंच वेगळं वेगळं पण दळून ठेवते. धनेपूड, हळद आणि लाल मिरची पावडर. तर हळद मी जवळजवळ ही 1 किलो हळकुंड घेतलेत. हे मला 2 वर्ष तरी जातात, कारण मागच्या 2 वर्षात मी दळलेलं होतं ते अजून थोडंसंच आहे. आणि इथे बघा सगळं जेवणाचं वगैरे पडलेली आहेत भांडी. आणि मग संध्याकाळी ते सगळं आवरून वरती गेलो. चूक एकच झाली की मध्येच एक फेरी मारायला पाहिजे होती, तर हवेनी बघा मिरच्या सगळ्या उडून गेल्या होत्या. मग बसून छान अशी वरती टेरेसवरती देठं काढली. सगळ्या मिरच्यांची देठं काढून झाल्यानंतर म्हटलं चला, कधी नाही ते आलोय वरती, तर जर असं बघूया इकडे तिकडे. कारण आहे ना, लॉकडाऊनमध्ये आम्ही आलो होतो, म्हणजे यायचो इथे वरती टेरेसवर. त्याच्यानंतर काही येणं होतच नाही असं काय. आणि वाळवण सुकायला वगैरे असं तरी मी काही घालत पण नाही. फक्त वर्षातून एकदा मी हेच करते, मसाला साठवणीचा. तर म्हटलं बघूया. तर इतके बिल्डिंग्स झालेली आहेत ना, बघा तुम्ही बघू शकताय. गावाच्या मधोमध काय ती 4-5 म्हणजे घरं राहिलेली आहेत तेवढीच, नाहीतर आजूबाजूला सगळीकडे बिल्डिंगचं जाळं निर्माण झालेलं आहे. तर त्याच्यानंतर मी शरणवला जाताना सांगितलं होतं की थोडे कपडे आहेत त्यांची घडी घालून ठेव. तर मी इतकी खुश आहे ना, हे एकच काम आहे जे त्याने आजपर्यंत केलं नव्हतं, आणि ते पण त्यांनी छान असं केलेलं आहे. तर आम्हाला पण आमची मम्मी लहान होतं तेव्हाच वळण लावायची. तर अशी छोटी छोटी कामं खरं तर मुलांना सांगितली पाहिजेत. त्याच्यानंतर मग रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर ह्यांना म्हटलं जरा हेल्प करा. लसूण वाळवत ठेवलेला, तर तो जरासा सोलून घेतला. असा होता माझा आजचा दिवस.